इराद्यांना उद्ध्वस्त करणारा पहिला चेंडू. फलंदाज भास्कर तरी इथून झालेत बाद. वेगवान चेंडूच्या हाताळणी सुमित गोमारे यांच्या वतीने होत असताना नवीन बॅटर इनॅट नंबर 3 मध्ये एंटर झालेत मुन्ना पठाण. आणखीन एक अनुभवी खेळाडू जय कोळंबा माता शेलू टीमचा. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा जरूर प्रयत्न. वेगवान चेंडूच्या हाताळणी चेंडू थोडासा पाठी ठेवला. बरोबर मेरिट वरती पिचिंग करत असताना सुमित आहेत बॉलिंग मार्क वरती ओव्हर नंबर 1 मध्ये. फुलटॉस समोर ड्राईव्ह करत असताना एक सिंगल आतापर्यंत कंप्लीट लॉंग ऑफला कॅप्टन करण होते त्या ठिकाणी उपस्थित. एक सिंगल या बॉलवरती मिळते. टीमची दहावा फलकेचा श्री गणेश येथून होतोय. स्ट्रायकिंग एंडला आता फलंदाज रोहन शेलार. जय कोळंबा माता शेळू बनाम गावदेवी कोलार या दोन टीम मध्ये मॅचचा आनंद तुम्ही घेतात. दोन्ही संघामध्ये बरेचसे अनुपस्थित खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतील. व्यवसायाच्या कारणानं त्याचबरोबर नोकरीच्या कारणानं बरेचसे खेळाडू तुम्हाला प्लेइंग 11 मध्ये चेंजेस पाहायला मिळतील. रोहन ऑन स्ट्राईक. फुलटॉस आहे ऑन साइडला. सहजतेनं टर्न केला. पुढचा पाय थोडासा स्ट्रेच करत फक्त ड्राईव्ह करत असताना लेग ग्लान्स चौकार. बाजूने पंचांच्या डाव्या बाजूने चेंडू निघाला. डीप स्कोअर लेग मध्ये आलेला चौकार. पुस्तकावरती धावा लागलेले आतापर्यंत 5. वेगवाने चेंडू पाठीमागे. चांगली कॉलिंग. गुड फोल्डिंग. इनफिल्ड मध्ये आपण पाहतायत फर्स्ट स्लिपला डॉट बॉल. रन या बॉलवरती मिळत नाहीये. शेवटचा अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतो. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली 5 चेंडूंमध्ये आतापर्यंत 5 धावा. वेगवाने लाऊड अपील. समोर सापडलेला हटसन प्लम LBW च्या स्वरूपामध्ये रोहन शेलार पडतील मैदानाच्या बाहेर. फलंदाज विकेट. ओ गुड फोल्डिंग. चांगला फटका होता मुन्ना पठाण यांचा. 1 रन या बॉलवरती मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 8 या धावा संख्येवर.
साई तयार. ओव्हर नंबर 2. वेगवाने चेंडू, फाटका प्रभाचा बॅकफुटला जा. स्कोअर कटचं अप्रतिम नजराणा पेश करत असताना सिक्सर. थँक्यू थँक्यू थँक्यू. या षटकाराच्या साह्यानं टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 12 या धावसंख्येवर. साई तयार. बॅकफुटला जात आणखीन एक स्क्वेअर कट. हा चेंडू वरती लिहिलं होतं कॅपिटल लेटर्स मध्ये क्लास. फाटका प्रभाचा चौकार. एक्स्ट्रा कव्हर मध्ये लॉफ करतात. आता वाडिश लॉंग ऑफ निवडलेला. फटका शेलारचा. इज ऑन फायर नाव. सिक्सर. कव्हर पॉइंट. वाडिश लॉंग ऑफला मोठमोठे फटकेबाजी. चोवीस धावा. तिसरं षटक. टेकन कुमारनं सुंदर जे लिस्टांच्या पाठीमागे कॅप्चर केलेली आहे. फलंदाज बाद. धक्का तिसरा बसलेला 24 ला. 3 गडी बाद. थँक्यू थँक्यू. होमसाई मंडप डेकोरेटर्स आमचे अजय आणि अक्षय यांची सुंदर अप्रतिम अशी सेवा आपल्यापर्यंत खास करून जी व्हॉइस क्लिअरिटी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये दिलेली आहे. संपूर्ण सेवा आजच्या दिवसांमध्ये कालच्या दिवसांपासून अप्रतिम अशी तिसरा धक्का बसलेला. 24 ला 3 बाद. सुमितला सफलता मिळाली आहे. तिन्ही गडी सुमितनं आतापर्यंत बाद केलेत. स्ट्राईकला प्रमोद. वेगवाने चेंडू. बॉलच बॅक ड्राईव्ह. मस्ट नीडेड ब्रेक थ्रू मिळू शकला असा प्रभात. सुसा टच मध्ये 4 मध्ये इंडिव्हिज्युअल 17 ज्याने बनवलेला. नॉन स्ट्रायकिंग एंड वरती. स्ट्रायकिंग एंडला प्रमोद आहे. डॉटनं सुरुवात. विकेटनं सुरुवात. सेकंड डॉट बॉल. पॉवर प्ले कंप्लीट झालेला. तर तिसऱ्या षटकामध्ये रेग्युलर ओव्हर्स.
लॉफ करतात हवे ते चेंडू. कॅचची शक्यता खेळाडू डाऊन द बॉल पकडली सहज आणि सोप्यारीत्या जेल. फलंदाज बाद. थँक्यू थँक्यू थँक्यू. स्वराज्याची राजधानी रायगडामध्ये जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान असणं गरजेचा. कणाकणात भगवा मनामनात भगवा आणि या भगव्यासोबत एकनिष्ठ राहणारे हिंदुत्ववादी खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. फुलटॉस आहे वेगवान टाकलेला चेंडू. सिंगल साठी जागा बनवलेली आहे. एक रन या बॉलवरती मिळते. दोन्ही टीमसाठी एक एक रिव्ह्यू आपण ठेवण्यात आलेला आहे. जर येता कदाचित तुम्हाला येणं गरजेचं वाटलं तर तुम्ही आवर्जून घेऊ शकता. बॉल तयार. उलटो असे सहजतेने ड्राईव्ह करतो एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर मधून काढला. सिंगल कंप्लीट. फक्त एकच. प्रभाची विकेट महत्वपूर्ण आहे. दोन यंगस्टर खेळाडूंमध्ये, दोन केटीसीच्या स्टार खेळाडूंमध्ये कॉन्ट्रास्ट आपण मैदानाच्या आतमध्ये एन्जॉय केलेला. ऑन फ्रेम तुम्ही पाहतात ऑन स्क्रीन. एक सिंगल या बॉलवरती गणेश स्ट्रायकिंग एंडला 26 झाल्यात. ऑन साइडला टर्न तर करायचं होतं. बॉलच बॅक ड्राईव्ह. एक सिंगल आतापर्यंत. फक्त एक या बॉलवरती मिळते. टीमची टोटल जाऊन पोहोचलेली आहे ती 27 वरती. 3 षटकांचा डाव इथून अटपला. 3 ओव्हरमध्ये 27. तीन षटकांचा डाव इथून अटपलेला आहे. चला सुरुवात करा मॅचला. सेकंड मॅच. चौथ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती करण आलेत. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी आपण इन्व्हाइट करूयात दामोदर टीमचे कॅप्टन आणि पिंपलोली टीमचे कॅप्टन. आपल्या रिक्वेस्टच्या मध्यंतरामध्ये टॉससाठी या. पहिलाच बॉल कवसला बॅकफुटला जा ड्राईव्ह करत असताना बॅकफुट डिफेन्स. एक रन या बॉलवरती. टीमची
धावत संख्या ही जाऊन पोहोचलेली आहे 28-28. 28 आत्तापर्यंत बनलेल्या आहेत. प्रभात वरती जबाबदारी वाढलेली आहे. ज्याप्रमाणे प्रभातनं सुरुवात केलेली आहे, टीमचे 28 झालेले आहेत. प्रभातने एकट्यानं 18 ठोकलेले आहेत आत्तापर्यंत 5 मध्ये. करण वर्सेस प्रभात. हो, चांगला चेंडू आहे. ऑन द राईस करण्याचा प्रयत्न. टॉस झाला बॉल. एक्स्ट्रा बाउन्स झाला. समोरून टेक ऑफ. डॉट बॉल. बॅकफुटला जात स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. रन या बॉलवरती जरूर मिळत नाहीये. डॉट बॉल आला. 28ला 4 बाद. लॉफ करतात. हवे ते चेंडू. क्षेत्ररक्षक दूर आहेत. नाही पोहोचू शकलेत. प्रयत्न चांगले होते. 2 धावा आतापर्यंत पूर्ण होतात. बत्तीस आतापर्यंत धावा पुस्तकावर आहेत. 4 गडी बाद. 3 चेंडूचा खेळ पूर्ण झालेला आतापर्यंत. राऊंड द स्टम्प्स. बॅकफुटला जात हुक करतात. लॉंग ऑनला झेलची शक्यता. फलंदाज बाद. प्रभातची मच निडेड ब्रेक थ्रू इथून मिळत असताना धक्का बसलेला 5वा 32ला. जय कोळंबा माता शेड्यूल टीमचा 5वा गडी बाद. टीमचे कॅप्टन आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. शोएब आलेत नवीन फलंदाज. 7व्या क्रमांकावरती आहेत शोएब. करण तयार. राऊंड द स्टम्प्स. वेगवान टाकलेला आहे चेंडू. पुल करण्याचा प्रयत्न. बॅकफुटला जात. सिंगल कंप्लीट. फक्त 1 होती परंतु दुसऱ्याचा देखील प्रयत्न चालवलेला. 2 धावा या बॉलवरती मिळतात. 2च्या मदतीने संघाची धावत संख्या ही 34 वरती जाऊन पोहोचलेली आहे. 34 ऑन स्कोर कार्ड. 4थं षटक. अंतिम चेंडू. अंतिम चेंडूचा खेळ बाकी राहतो. ऑन स्ट्राइक आहे शोएब. ओ बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न व कंप्लीट. 4 षटकांचा डाव इथून अटपलेला. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल जाऊन पोहोचलेले. जय कोळंबा माता शेड्यूल टीम प्रथमतः बॅटिंग करत असताना 34ला 5. झाला. 34.
अंतिम षटक. नेक्स्ट मॅच मध्ये इन ॲक्शन पिंपलोली संघ, इन ॲक्शन दामोदर टीम. दामोदर संघ उपस्थित जवळपास झालेला. कॅप्टनला रिक्वेस्ट आहे, मध्यांतरामध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. दोन्ही टीमच्या कॅप्टन याची नोंद घ्या. अंतिम षटक. अंतिम षटक. कुमार बॉलिंग मार्कवर, स्ट्रायकिंग एंडला गणेश. व्हाईट बॉल, पंचांचा इशारा. चांगलाच फाटका खेळण्याचा प्रयत्न गणेशच्या वतीनं. व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन मिळते 35-35. अंतिम षटक. चांगली स्पर्धा पहिल्या सामनाच्या दुसऱ्या महत्वपूर्ण दिवसांमध्ये. हाफ ट्रॅकर, गणेशचा फटका डीप थर्ड मॅनला निघाला. 2-2 खेळाडू चेस करतात. नाही थांबत आहे चेंडू, चालला सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा 4, चौकार. कंप्लीट होत असताना एक रन, एकच्या मदतीनं टोटल पुढे जाऊन पोहोचलेली आहे. 40 ऑन स्कोर कार्ड. 40 आतापर्यंत बनलेला. अंतिम षटक आहे. पाहूयात या ओव्हरमध्ये किती धावा वसूल करतील. अंतिमचे 4 चेंडू आहेत. 40 तर बनलेले आहेत. अजून किमान 10ची तरी अपेक्षा असेल शेड्यूल टीमला, ज्याप्रमाणे त्यांचा बॉलिंग ऑर्डर आहे. 5 ओव्हरमध्ये कुठल्याही क्षणाला मॅच पलटू शकते. 5 ओव्हरमध्ये अंदाज बांधणं कठीण आहे. कुमार तयार. ऑफ करत होते, टर्न करतात ऑन साइडला. डीपमध्ये प्रोटेक्शन, एक सिंगल कंप्लीट. फक्त एक रन. चांगला थ्रो झालेला. बॉलर एंडला 1च्या मदतीने टोटल 41-41. अंतिमचे 3 चेंडू. गणेशला पुन्हा एकदा स्ट्राईक. प्रभात बाद झाल्याच्या नंतर धावफलक थोडंसं हलकं होत असताना स्टिकी ठेवण्यामध्ये यशस्वी ठरला करण भुंडेरे. ओव्हर नंबर 4 मध्ये आता करणचं, कुमारचं चांगलं कमबॅक ओव्हर द स्टम्प्स. ऑफ करण्याचा प्रयत्न, स्टिकरवर आदळला चेंडू. फलंदाज बाद. कुमार मोरेनं टिपली चांगली झेल. 1 मोर विकेट डाऊन. स्वप्नील आहेत नवीन फलंदाज. कुमार ऑन बॉलिंग मार्क. हाफ ट्रॅकर, एज कॅच ड्रॉप कुमार कडून. सिंगल कंप्लीट. एकच्या मदतीनं टोटल जाऊन पोहोचलेली ती 42 वर. शेवटच्या अंतिम चेंडूचा आता खेळ बाकी राहतोय. अंतिम चेंडू. ऑफ करण्याचा पुन्हा प्रयत्न होता. चान्स ऑफ रनआउट. नॉन स्ट्रायकिंग एंडला कुमारकडे थ्रो झालेला आहे. फलंदाज स्वप्नील अंतिम चेंडूवरती बाद. पहिला 17चा डावीतून अटपला. पहिल्या सत्रामध्ये जय कोळंबा माता शेलू टीमनं धावा एकवटल्यात 42.
विजयासाठी 43 धावसंख्येचं टार्गेट आहे. काल या क्रीडांगणावरती 58 चेस झालेला आहे, परंतु 36 डिफेंड झालेला आहे. हेही विसरून चालणार नाहीये. 43चा टार्गेट आहे. आम्ही नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी इन्व्हाइट करत आहोत. त्यामध्ये टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. पिंपलोली टीमच्या कॅप्टनला आमची रिक्वेस्ट आहे की आपण टॉस करण्यासाठी ताबडतोब उपस्थित व्हा. चला या कॅप्टन दोन्ही टीमचे. टॉस साठी या दोन्ही कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित होतात. आपण लगेचच टॉस या ठिकाणी करणार आहोत. या टॉस आपण करूयात. 5 ओव्हरची मॅच याची नोंद घ्या. टॉस इथे संपन्न झालेलं. जाणता राजा पिंपलोली संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलेला. दोन्ही टीमला शुभेच्छा देऊयात आणि त्याचबरोबर विनंती करूयात की आपला प्रवेश सुद्धा आपण लगेचच निश्चित करून घ्या. 43चा टार्गेट आहे. 30 चेंडूंमध्ये 43 बनवायच्यात. पहिला बॉल बॅकफूटला जात खेळत असताना डिफाईन लेग सीमा पार. पहिला चौकार. पहिल्या बॉलवरती सुरुवात सुमित गोमारे यांच्या वतीनं होत असताना पहिला चौकार. 29-39. पुढील मॅचचा टॉस इथून करण्यात आलेला. जाणता राजा पिंपलोली संघानं टॉस जिंकलेला. दोन्ही टीमला विनंती करत आहोत मॅच सुरू होण्याच्या पूर्वी आपण आपला प्रवेश निश्चित करून घ्या. एज लागलेली पाठीमागे.
थर्ड मॅन मधून निघाला चेंडू, आउटफील्ड फास्ट आहे, खेळाडू धावतात, प्रयत्न शेवटच्या मोमेंटला प्रयत्न चांगले होते परंतु निघून चाललेला आहे चेंडू. सलगचा दुसरा 4. चौकार. थँक्यू डीजे. सलग 16. 16 धावा. वेगवान टाकलेला, आता लॉंग ऑफला प्रभात होते, त्यांना बीट करून बॉल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. सलगचा 5वा चौकार. थँक्यू. चौकार आला 4च्या मदतीनं संघाची धावत संख्या जाऊन पोहोचलेली ती 20 या धावत संख्येवर. ते अंतिम चेंडू आहे. बॅकफुटला जात खेळलेला फाटका झाला, डीप कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नो बॉल आणि सलगचा 6वा चौकार आलेला आहे फलंदाज सुमितच्या बॅटमधून. रेफर करण्यात आलेल्या पंचांच्या निर्णयाला ऑब्जेक्ट करण्यात आलेला फिल्डिंग करणाऱ्या शेलू टीमच्या वतीनं. सलगचे 6 चौकार, 6 क्षेत्रामध्ये 6 वेगवेगळ्या अँगलने खेळलेला फटका, 360 बॅटिंग. इट्स अ नो बॉल. 6वा चौकार इथून आलेला. 6 इन अ रो, 360 बॅटिंग केलेली, चौफेर फटकेबाजी. 7वा येईल का? फ्री हिट आहे. मिडॉनच्या वरतून लॉंग ऑन मध्ये पाठवला, खेळाडू प्रयत्न करतात, नाही थांबत आहे चेंडू. रिप्ले आपण बघूयात. पाय लागलेला, हिट विकेटच्या स्वरूपामध्ये बाद झालेला फलंदाज. फलंदाज इथून बाद. 6 चौकार, 6 वेगवेगळ्या अँगल मध्ये. 7व्या बॉलवरती जरूर आउट झालेला आहे. बॅटिंग आवडली असेल सुमितचे, चौकार आवडले असेल तर त्याच्यासाठी टाळा व्हायला हरकत नाही. चला नेक्स्ट बॅटर झाला लगेच. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची टोटल जाऊन पोहोचलेली आहे 29 या धावसंख्येवरती. 29 झालेला 29. एक गडी आता नुकताच बाद
26 धावा आतापर्यंत धावा पुस्तकावरती आहेत. 25 झालेल्या आहेत. 25 झालेल्या आहेत. शेवटच्या बॉलवरती 8 विकेटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होता. बॉल तयार. प्रभात आलेत. हवे ते चेंडू. क्षेत्ररक्षक मुन्ना पठाण पोहोचलेले. फलंदाज बाद. करंटच्या स्वरूपामध्ये धक्का दुसरा लागलेला गावदेवी कोलारे संघाला. बॅट्समन आउट. थँक्यू. नामोदय संघानं विनंती आहे की आपण प्रवेश निश्चित करून घ्या. आपल्या प्रतिस्पर्धी पिंपलोली संघानं नुकताच प्रवेश निश्चित केलेला. विकेट मिळाली प्रभात शेलारला सफलता. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग प्रभातने केली आहे. ते बॉलिंग करत असताना सुरुवात चांगली केलेली. काल याच क्रीडांगणावरती 58 चेस झाल्या, परंतु 30 बॉलमध्ये 36 डिफेंड झालेल्या आहेत. म्हणजे मॅचमध्ये 5 ओव्हरमध्ये काहीही होऊ शकतं. पाठीमागे बॉल. चान्स ऑफ रन आउट. डायरेक्ट हिट. काम तमाम होतं. कदाचित मंगेश डायरेक्ट हिट गरजेचं होतं. गणेश होते कदाचित फर्स्ट स्लिप मध्ये. एक्सप्रेशन भरपूर काय सांगून जातात. जर का पहिल्या 6 चेंडूंमध्ये 6 चौकार येऊ शकतात, तर सेकंड ओव्हर मध्ये 3 ते 4 विकेट देखील येऊ शकतात. 26 झालेल्या 26 ऑन स्कोर कार्ड. 2 गडी आतापर्यंत गमावलेत. बिल्डिंग मध्ये वारंवार चेंजेस करत असताना सेकंड ओव्हर मध्ये आपण आहोत. पिटूचं षटक मिडविकेट डीप मध्ये ठेवण्यात आलेला. लॉंग ऑनला खेळाडू आहे. लॉंग ऑफ ठेवण्यात आलेला. मिडविकेटला आपण पाहतो दिनेश तर आहेत, एक चप्पल खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे. प्रभात तयार. वेगवान टाकलेला प्रभातनं शरीरापासून दूर ठेवतात. एक्स्ट्रा डॉट बॉल इथून फेकत असताना प्रभातनं बरेचसे कारनामे केलेले आहेत. 6 चेंडूंमध्ये 3 धावा रोखणं, मिडन ओव्हर, हे सर्व कारनामे प्रभातकडून झालेले आहेत. या मॅचमध्ये देखील तशीच कामगिरी त्याच्याकडून अपेक्षित आहे. संघाला 26 ला 2. फुलटॉस टाकलेला आहे. टोइनला बॉल लागतोय. क्षेत्ररक्षक उपस्थित आहेत. 1 रन या बॉलवरती. टोटल 27-27. ओव्हरऑल टार्गेटचा जर विचार केला तर बनवायच्यात एकूण धावा 43 एकूण टार्गेट. आतापर्यंत 27 बनलेला. ऑन स्क्रीनला प्रभातला तुम्ही पाहतायत आतापर्यंत चांगली कामगिरी. 20 चेंडूंमध्ये आता 16ची गरज आहे. 20 मध्ये 16. 16 फ्रॉम अपकमिंग 20. चांगला चेंडू ऑन द राज करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल. प्रेशर वाढत असताना दोन्ही टीम सहजतेने हार मानणारातलं नाहीये. दोन्ही टीम मॅच सोडायला तयार नाही आहेत. प्रभातनं केलं आपल्या टीमसाठी कमबॅक. जरी ऑन पेपर टार्गेट जरी छोटं दिसत असेल, परंतु ऑन फील्ड तेच टार्गेट 5 ओव्हरमध्ये मोठं होऊ शकतं. चांगली बॉलिंग प्रभातकडून. पुढे टाकला. चांगला चेंडू. डॉट बॉल इथून फेकलेला. ओव्हर कंप्लीट झालेला. 2 ओव्हरमध्ये 27 बनल्यात. 18 चेंडूंमध्ये आता 16ची गरज आहे.
भास्कर तरे आलेले बॉलिंग मार्क वरती. सुरुवात वाईड चेंडून झालेली. एक्स्ट्रा रन मिळते या बॉलवरती. संघाची टोटल पुढे जात असताना 28 वर. त्यामध्ये संघ इन ऍक्शन कल्पेश दादा यांचं नुकताच आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत आहे. एक्स्ट्रा रन सुरुवात. ओ नो बॉल. बीमर टाकण्यात आलेला. पंचांकडून नो बॉल हा कॉल करण्यात आलेला. बॉल सीमा पार. नो प्लस 4. आम आदमी का हाथ पंजा के साथ. पासावा. मंगेश ऑन स्ट्राईक आहेत. 43चं टार्गेट सहजतेने चेस करण्यासाठी सुरुवात केलेली कोलार संघानं. तरी गुड्डू अनुपस्थित आहे. नाहीतर अजून लवकर धावा चेस करू शकले असते. लॉफ करतात. लॉंग ऑफला प्रोटेक्शन. रोहन शेलार. फ्री हिट बॉल. झेल पकडण्यात आलेली. 1 रन या बॉलवर मिळत. धावा संख्या 34. 9ची गरज आहे. 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे. थर्टी 17 चेंडूंमध्ये 9. खोलात टाकलेला चेंडू. लॉंग ऑनला प्रभात. 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धाव संख्या जाऊन पोहोचलेली ती 35 वर. 35. विजयासाठी आणखीन 8 करायच्या 16 चेंडूंमध्ये. खोलात टाकलाय. फक्त दिशा दिली आहे मंगेशनं. वाडिश लॉंग ऑफ मध्ये बॉल. कॉल सेकंडचा. 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. 2च्या मदतीने संघाची टोटल पुढे जात असताना 37 विजयासाठी 6 बनवायच्यात. पास करता यार. वेगवान टाकलेला ऑन साइडला. शॉर्ट टर्म पुल करत असताना सिंगल कंप्लीट. दिनेश तरे डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. कुठला फलंदाज दिनेश तरे फिल्डिंगला असल्याच्या नंतर धाव घेण्याचा प्रयत्न करेल. 1 रन या बॉलवरती. टीमची टोटल 38. 14 मध्ये 5. 14 चेंडूंमध्ये 5 धावा. ऑन साइडला पुल करतात. शॉर्ट आर्म पुल अलॉंग द विकेट. 1 सिंगल कंप्लीट. प्रमोद डीप मध्ये. फक्त 1 रन या बॉलवरती मिळते. पाच बॉल झाले असेल कदाचित पंच. पहिला वाईड. दुसरा नो टाकला. फ्री वर सिंगल आली. दुसऱ्या बॉलवर सिंगल. तिसऱ्या बॉलवर डबल. चौथ्या बॉलवर 1 रन आणि 5व्या बॉलवर सिंगल.
हो, कंप्लीट 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावत संख्या विजयासाठी आता 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 3 धावत संख्येची गरज. आणि 3 धावत संख्येची गरज असताना हा विजय चौकार. चला, पिंपलोली संघाची फिल्डिंगचा निर्णय घेतलेला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच अष्टपैलू कामगिरी ज्याने केलेली. बॅटिंग करत असताना 24 आणि बॉलिंग करत असताना 4 विकेट ज्याने घेतलेले आहेत, तो सुमित गोमारे ठरला या सामन्याचा सामनावीर, मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग काय पिंपलोली संघ आपली बॅटिंग आहे की फिल्डिंग आहे, एकदा कन्फर्म करा प्लीज.